जात आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण सगळे त्या अडचणीतून चाललेलो आहोत. नोटाबंदी करणाऱ्या नरेंद्र मोदीचा पाड्यातून तर लोक गेले, पण शहरातून अनेक लोक गावगाव गेले. मोठमोठे कारखानदारामधून नोकर कपात झाली. राष्ट्रपतींनी सुद्धा आज सांगितलं की देशाचं आर्थिक फार मोठं नुकसान झालं. अर्थतज्ञांनी बँकांनी सांगितलं की कमीत कमी 1 ते 2% राष्ट्रीय सकल उत्पन्न कमी होऊन जाईल, देश मागे जाईल. यात आता काही फार तुम्हाला सगळे तुम्ही रोज वर्तमानपत्र वाचणारे, चर्चा करणारे लोक आहात, त्यामुळे देशाचं किती नुकसान झालंय आपल्याला जरा मागे सरकार शांती ठेवायची. मी मीडियावाल्यांना विनंती करेन की पुढे लांबून जर फोटो सगळं जरा मागून घ्या रे नोटाबंदीच्या संदर्भामध्ये जे त्रस्त झालेले लोक आहेत त्यांच्या वतीने आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने काही प्रश्न तुम्हाला हे 22 प्रश्न सध्याच्या नोटबंदीमुळे जे जे विषय जनतेला अत्यंत त्रासदायक आहे या संदर्भामध्ये असल्यामुळे नोटाबंदीमुळे 9 नोव्हेंबर ते 2016 डिसेंबर 2016 या कालामध्ये जिल्ह्यातील बँकांमध्ये नागरिकांनी जमा केले, त्यामध्ये एकूण विड्रॉल झालं. नागरिकांनी जमा केलेला बँकेचा बँकनिहाय तपशील असे 22 प्रश्न आम्हाला सगळ्यांना विचारायला सांगितलेले आहे. आणि तुमच्याकडून लाईव्ह उत्तरं घेण्याच्या संदर्भात आम्हाला निर्देश आहेत. या सगळ्या प्रश्न की जे जे शेतकरी कापूस घेऊन येत आहेत, कांदा विकून येत आहेत, आता समजा उदाहरणार्थ चिमटाने सेंट्रल बँक शेतकरी जर कापूस विकून आला किलो 400 लोकांना 4 दिवस लाईन लावून भेटत नाही. 24,000 रुपये देतात. 1 लाख रुपये अजून 3 महिने पैसे लागतात. एकंदर परिस्थिती द्यायचंय. आज आपल्या जिल्ह्यात जे जे प्रश्न उद्भवलेले, जी जी परिस्थिती निर्माण झालेली याचं परत आपल्या एका कागदावर मी ड्राफ्ट करून साहेबांशी द्यायचे, परत कलेक्टर साहेबांशी बोलायचंय आणि नंतर या प्रश्नांची उत्तरं कशी मिळतील यासाठी आपण हे करायचं. आता आपण सर्व पक्षाने आपल्याला विचारले या प्रश्नांची उत्तरं आपण आम्हाला दिली पाहिजे. कारण की शेतकऱ्यांना हे सर्व जाणून घ्यायचंय की नेमकं कोणत्या दिशेला चाललं आणि शेतकऱ्याला शेतमजुराला जोपर्यंत हे कळणार नाही की आपण कोणत्या दिशेला लोकांनी वाट बघितली. कारण 2 महिन्यापासून लोक ताटकावत उभे वाट बघतायत, परंतु हे किती दिवस वाट बघतील याला काही सीमा आहे. आणि जर ते उत्तर तुम्ही नाही दिले तर याचा अजून आजोबा मोठा उसळेल आणि ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिस्थिती तुम्हाला हाताच्या बाहेर जाईल. त्याच्या आधी आपण हे सर्व प्रश्नांची उत्तरं तयार केली पाहिजे आणि आपण सरकारला सुद्धा हे कळवलं पाहिजे की या प्रश्नांची उत्तरं आम्हाला साहेब तुमच्याकडे काय पाहिजे. जे 5 प्रश्न विचारलेले आहेत आणि 6 ग्रुप असेल
मध्ये हॉटेल होतं काही काळ, आता ते हळूहळू रेग्युलराईज होते. तर याच्यामध्ये बँका आणि प्रशासन या दोघांचा समन्वय ठेवून आणि त्याच्यानुसार जिल्ह्यात पहिल्यांदा सगळ्या जनतेला ट्रेन करणं, प्रशासकीय जे आहे ते कॅशलेस पद्धतीनं करणं आणि जास्तीत जास्त जनते कॅशलेस पद्धतीनेच व्यवहार करण्याच्या दृष्टीनं जी काही तयारी आहे ती प्रशासनाची चाललेली आहे. पेमेंट असेल, कपाशीचं पेमेंट असेल, त्याच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक असे जर काही बँकांचे प्रश्न असतील तर ते माझ्याकडे आजच द्या. LDMच्या माध्यमातून आपण त्या बँकांशी समन्वय करून असे जर काही प्रश्न असतील, बँकचे काही प्रॉब्लेम असतील स्पेसिफिक तर ते सॉर्ट आउट करण्याची मी आपल्याला शेतकऱ्यांना व्यापारी आणि आपण परत साहेबांना हे सगळ्या गोष्टी आहेत आणि याचं उत्तर आपल्याला जनतेला द्यायचं आहे. चालेल ना, मी पाहिजे तर जे आहेत ते सगळं coordinate आता एका सर्वांना एका मिनिटात नाबार्डवाले असतील, आपल्या त्यांना पण आपण सर्व आता पिंपळ्याच्या पश्चिम मध्यामध्ये एक पण नॅशनल लाईन तयार करणे येत आहे आणि मग त्या लोकांनी कुठं जायचं. भ्रष्टाचार कधीच थांबणार नाही. अतिरेक्यांना पैसे पुरवण्याचे मार्ग मोकळेच राहतील आणि खोट्या नोटा छापण्याचा धंदा चालू राहील. हे न कळणे की मोदी मूर्ख नाहीत. व्यापारी बच्चे आहे. 60-65 वर्षाच्या वयामध्ये कसा व्यापार चालतो सुद्धा ती माणसापेक्षा जास्त कोणाला माहीत नाही. हेतू असा असला पाहिजे की हे जे 3-4 लाख कोटी रुपये 8 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये ज्याचं कर्जाची तारीख पूर्ण होत असेल अशाच माणसांचा आधी त्या ठिकाणी व्याज माफ करू. तुम्ही आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत. बरेच सचिव मंडळी आहेत, बरीचशी विकास सोसायटीची मंडळी या ठिकाणी बसली आहे. तेव्हा आपलं कर्ज कसं देवावं आणि 31 मार्चला आपण एक कर्ज भरतो. मग जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना काल विचारलं, लीड बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं की याचा फायदा या जिल्ह्याला किती शेतकऱ्यांना होईल. तर दुर्दैवाची गोष्ट आहे फक्त 9 लोक या कर्जमाफीशी राहिल्या की त्यातले 30 दिन कर्ज माफ आहे. व्याज हे व्याज माफ होणार आहे आणि ते पण अत्यंत नगण्य 100 रुपये 200 रुपये अशा या 9 लोकांना या कर्जाची माफी मिळणार आहे. आणि म्हणून ही धूळफेक हे सामान्य माणसांच्या नजरेमध्ये हे नरेंद्र मोदी नोटाबंदीच्या माध्यमातून प्रलोभन